शांतता प्लस संयम परफेक्ट कार्यक्रम. राजकारण तात्यांवरती एवढं झालं की आज मधल्या खुर्चीवर बसणारे तात्या पक्षात एकदम कोपऱ्यातल्या खुर्चीवर कसे काय गेले. तिथे बऱ्यापैकी तात्यांनी काम केलंय, तर तात्यांचा मुलगा म्हणून तुमच्याकडे कसं पाहतायत? आता सध्या लोक प्रचारासाठी फिरताय, लोकांमध्ये जाताय? त्या गुन्हेगार सापडत नव्हते. ज्यावेळेस तात्यांनी आंदोलन केलं, पूर्ण शिवसेना तिथे घेऊन गेले, त्यावेळेस ते गुन्हेगारांना अटक केली आणि त्यांच्यावर मोकोकासारखी कारवाई झाली. अशीच वेळोवेळी आपण गुन्हेगारांना अशा प्रकारे आपण बसू शकतो. ज्या पद्धतीनं तात्या आक्रमकपणे काही प्रश्न सोडवतात, मगाशी आपलं बोलणं झालं, तुम्ही सांगितलं की तात्या असेच आक्रमक होत नाहीये, त्याला देखील कारणं तशी असतात. आपला स्वभाव कसा आहे? लोक मोरेंना नाही घाबरत, मोरेंच्या कामांना घाबरतात. ट्रॅफिकच्या बरोबर ती गुन्हेगारी देखील वाढतीये. हम्म. याकडे आपण कसं पाहता? किंवा घोटाळा केला आहे असा आरोप होऊन देणार नाही. आणि असं ज्या दिवशी असा आरोप होईल त्या दिवशी मी माझा राजकारणाचा निर्णय घेईन. नोट करा सगळ्यांनी हे सगळं. याच्यामध्ये जर एक पाहिलं तर बऱ्यापैकी राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय हा घरचा होता की तुमचा वैयक्तिक होता? करोडो रुपयांचे सामान तिथे आलेले आहे, पण तरुणांना व्यायामासाठी संधी मिळत नाही. याच्यामध्ये तात्यांचे काही गुण आहेत, त्याच्यामधला कुठला गुण तुम्हाला जास्त प्रमाणात आवडतो? तसं आम्ही व्हाईट कॉलर आहे, तर आम्ही कायम भिडत असतो, कारण की आम्ही काय काळे धंदे करत नाही. आम्ही लोकांना लुटायचे कामं करत नाही. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टींना घाबरत नाही की अंगलट येईल, काय होईल. तात्यांचं खूप वर्षापासून काम चालू आहे, तर तुम्ही आतापर्यंत आता राजकारणामध्ये आज हा प्रश्न विचारतोय, तुम्ही याच्यातून काय शिकलात असं मी म्हणेन? तात्या ज्यावेळेस नगरसेवक होते ना, त्यावेळेस तात्यांनी 2015 साली त्या रोडला डांबरीकरण केलं होतं. 2015 नंतर 2025ला त्या रोडला परत डांबर लागले. शेवटची एक पोस्ट टाकली होती की माझा राग माझ्या विठ्ठलावरती नाही आहे, काही लोकांवरती. जो आपला प्रभाग हा अंधारात आहे, ह्या प्रभागाला मी उजाळा देणार आणि प्रत्येक नागरिकाला मी न्याय मिळवून देणार प्रभागाच्या माध्यमातून, हे मी शब्द देतोय लोकांना. तुमच्याबद्दलची एखादी आम्हाला कोणाला माहीत नसलेली गोष्ट कुठली आहे? कोणालाच माहीत नाही आजपर्यंत. तलाव ज्यावेळेस ओव्हरफ्लो होतो त्यावेळेस ते तलावाचं पाणी आमच्या कात्रज तलावामध्ये येतं आणि कात्रज तलावामधून आल्यानंतर कात्रज तलाव ज्यावेळेस ओव्हरफ्लो होतो त्यावेळेस पुण्याला पूर येतो. तात्यांनी आतापर्यंत खूप मोठी मोठी प्रकरणं हाताळली, तुम्ही देखील त्यांच्याबरोबरती होता. काही ठिकाणी वाद झाला, विवाद झाला असतील. अशा वेळी तुम्ही याकडे कसं पाहता? सहनशक्ती पाहिजे आणि शिव्या खाण्याची क्षमता पाहिजे, तर तुम्ही राजकारणात टिकू शकता. नाही तर कोणाचंही काम नाही राजकारणात. चांगले आले आणि चांगले ते गेले घाबरून. बऱ्यापैकी तात्यांकडे जनता दरबार भरायचा, तो थोडासा फ्लो त्याचा कमी झाला. त्या प्रभागात तात्यांनी 2012, 13, 14 साली ज्या पाईपलाईन्स टाकल्या होत्या पाण्याच्या, त्याच पाईपलाईन्सवरती अजून तिथं काम चालू आहे. याच्यामध्ये एक असं आहे की सध्या निवडणूक येते, तर काय विषय घेऊन, काय आव्हानं घेऊन तुम्ही आता लोकांबरोबरती फिरताय, लोकांना भेटताय? त्यानंतर हे निवडणूक आयोगाचं अपयश जे झालं, त्यांनी निवडणुका लावल्या नाहीत कारण की ते घाबरले. बऱ्यापैकी मनसे सोडल्यानंतर तुम्ही तात्यांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्यामुळे सोशल मीडियावरती खूप साऱ्या प्रमाणामध्ये टीका झाली. यावेळी आपल्या वडिलांवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली, जवळच्या सहकार्याने केली असतील किंवा बाकी पदाधिकारी असतील किंवा अन्य 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 म्हणेल. तर काय अशा वेळी मनामध्ये काय भावना आल्या? माझ्या कुटुंबातले प्रत्येक माणूस ज्यावेळेस तात्या निवडणुकीला सामोरं जातात, ते कुठलीही निवडणूक असू दे, त्या निवडणुकीला माझं प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणूस रस्त्यावरती असतो. सध्या तुम्ही उभा राहत आहे निवडणुकीसाठी. बाकी मित्रपरिवार असेल किंवा एक कुटुंब म्हणून तुमचे बऱ्यापैकी मामभाऊ असतील, जरा सक्रिय असतात बरोबर ते काम करताना. यांची कशी साथ आहे किंवा यांचं काय प्रतिक्रिया असते? एकंदरीत आई वडील तर आहेतच, पण आई असेल, बहीण असेल, भाऊ असतील. जे ही दडपशाही आणि जी हुकुमशाही चालली ना या प्रभागावरती, ह्याच्यावरती एकच जण उधरून पुरू शकतो, ते म्हणजे वसंत मोरे. आणि वसंत मोरेंच्या माध्यमातून मी, ते लोकांना माहिती आहे, त्यामुळे लोक वयाचा विचार करणार नाहीत. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती. #वैयक्तिकच्या माध्यमातून आपण सध्याच्या स्थितीला खूप साऱ्या राजकीय लोकांना भेटतोय, त्यांच्याबरोबरती संवाद साधतोय. केलेली कामं असतील किंवा विजन असेल, इच्छुक उमेदवार असतील किंवा ज्या लोकांना डायरेक्टली काम करायचं आहे किंवा ज्या लोकांना तिकीट फायनल झालं आहे अशा देखील असतील. अशा लोकांबरोबरती आपण गेल्या महिनाभरापासून 2 महिन्यापासून वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतोय, प्रभागामध्ये जाऊन विचारतोय. आज आपल्याबरोबरती आपल्या सर्वांच्या परिचित असणारे एक व्यक्ती आहेत, आपल्याला जोडले गेलेले आहेत. त्यांचं नाव जर पाहिलं तर आपण एक पॉडकास्ट याच्या आधी केली देखील होती. वसंत तात्या मोरे यांचे चिरंजीव रुपेशजी आहेत.
त्यांचा प्रभाग क्रमांक जर पाहिला तर 40 आहे. त्या ठिकाणची कामं सध्या एक नवखं नेतृत्व, एक नवखा नेता, नवखा युवा कार्यकर्ता आपल्याबरोबरती जोडला गेलेला आहे. कसं विजन असणार आहे? कारण गेल्या 15 वर्षापासून स्वतःच्या वडिलांनी केलेली जी काही कामं आहेत, त्या कामांचा अभ्यास असेल. तसं पाहिलं तर मागच्या वेळी वसंततात्या मोरे यांनी एक मेन्शन त्याच्यामध्ये असं केलं होतं, की मी जेव्हा पहिला नगरसेवक झालो होतो, तेव्हा रुपेश हा फक्त 4थीमध्ये होता. आज देखील कशी परिस्थिती आहे किंवा आज एक मी म्हणेल की एक 20 वर्षाचा कालावधी गेला. या 20 वर्षामध्ये कसा प्रभाव राजकारणामध्ये आहे किंवा सध्याच्या स्थितीला कशा पद्धतीची कामं आहेत. या सगळ्या छोट्या-मोठ्या वेगवेगळ्या विषयावरती चर्चा आपण त्यांच्याबरोबरती करतोय. मी जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधू. नमस्कार. नमस्कार. सांगितल्याप्रमाणे गेल्या 20-25 वर्षापासून 2025 चालू आहे. गेल्या 8-9 वर्षामध्ये मागच्या वेळेस आता म्हटले होते की माझी हॅट्रिक पूर्ण झालीच आहे. पण आज एक महानगरपालिकेचं अपयश आहे, निवडणूक आयोगाचं एक अपयश आहे. त्यामुळे माझी अजून पुढची टर्म झाली नाही तर मी फिक्स झालो असतो नगरसेवक किंवा मी अजून काम करता आलं असते किंवा बाकीच्या गोष्टी. आपण या सगळ्या विषयाकडे येऊच. पण माझा पहिला प्रश्न, आता तुम्ही म्हणाल की प्रभाग असेल, प्रभागातले प्रश्न असतील, सगळ्या विषय आपण आज डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये. पण एक सुरुवात मी इथून करेल की एक वडील गेल्या काही वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतायत. एक कात्रज म्हटलं की वसंत मोरे, हातोडा, कधी काय याची काय सांगण्याची आवश्यकता नाही आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असताना आपण देखील राजकारणामध्ये आलं पाहिजे. कारण राजकारण हे तुम्ही गेल्या 20-25 वर्षापासून किंवा त्याआधी देखील तुमचे चुलते असतील, आजोबा असतील, या लोकांकडून पाहिलं आहे. तर काय वाटतं की आपण राजकारणामध्ये मग कशा नजरेने आलात किंवा काय हेतू घेऊन आलात? सर्वप्रथम तर तुम्ही आज ही मुलाखत घेताय आणि माझ्यासारख्या एका तरुण नेतृत्वाला तुम्ही एक व्यासपीठावरती संधी मिळवून देताय, त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. तुम्ही जसं सांगितलं की राजकारणात तुम्हाला काय येऊ वाटलं, एक प्रकारे तसं म्हणायला गेलं तर. राईट. राजकारणात येण्याचं कारण असं होतं की गेली 2007 पासून, म्हणजे सक्रिय राजकारणात तात्या पदावरती 2007 ते 2022 पर्यंत होते नगरसेवक. त्यानंतर हे निवडणूक आयोगाचं अपयश जे झालं, त्यांनी निवडणुका लावल्या नाहीत कारण की ते घाबरले. त्याच्यानंतरनं ज्या प्रभागात तात्या 2007-2017 नगरसेवक होते, तो प्रभाग तात्यांपासून तोडला गेला. तात्यांच्या विकास कामं तिथे जास्त होती, लोकांचा त्यांना मतदान करण्याचा कल तिथे जास्त होता, त्यामुळे तो प्रभाग तात्यांपासून तोडला गेला. मग 2017 पासून ते 2025 पर्यंत ह्या कालावधीमध्ये एक त्या आमच्या प्रभागाला एक कायम दुर्लक्षित केलं गेलं त्या भागाला. मग तो आमचा कात्रज तलाव असेल. कात्रज तलावावरती तात्यांनी 2000 म्हणजे मागच्या टर्मला 2017च्या इलेक्शन नंतरनं, 2017च्या इलेक्शनच्या आधी तिथं एक आपल्या भारताचा ध्वज उभा केला, जो महाराष्ट्रातला सर्वात मोठा भारताचा ध्वज असणार आहे. त्या भारताचा ध्वज तात्या ज्यावेळेस तात्यांपासून तो प्रभाग तोडला तेव्हापासून फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ह्याच दिवशी लागतो. ज्या प्रकारे तात्यांनी केलेलं जे विकास काम होतं, जे लोकांसाठी केलेलं होतं, जे आमच्या स्वतःच्या फायद्यासाठी केलं होतं, जे की लोकांसाठी केलं होतं. मग पर्यटनाच्या हिशोबाने असेल, लोकांच्या सुखसुविधा असतील, लोकांचे पाणी असेल, लोकांचं ड्रेनेज असेल, लोकांचं सर्व हे असेल, जे केलं होतं इथं फक्त वसंत मोरेंनी काम केलं आहे. म्हणून त्या भागाला जे दुर्लक्षित केलं गेलं, त्या भागाचं नेतृत्व करण्यासाठी मी स्वतः निर्णय घेतला की आपल्याला त्या ठिकाणी नेतृत्व करायचं आहे म्हणून. याच्यामध्ये जर पाहिलं तर तात्यांचा एक स्वभाव आक्रमक आहे. याकडे एक मुलगा म्हणून कसं पाहता? कारण आपला एक करता धरता माणूस हा लोकांसाठी लोकांच्या अंगावर घेतोय, लोकांना शिंगावर घेतोय. याचं कधी नाही, तसं आक्रमकपणेचं एक तात्यांची एक शेवटी आमचं घर सर्व पैलवान आहे. पैलवान म्हणलं की आक्रमकता आलीच. आणि तात्या ज्यावेळेस हे आक्रमकता म्हणजे तात्या सहजासहज आक्रमक होत नाहीत. मग तसं बघायला गेलं की तात्या खूप सॉफ्ट हार्टेड माणूस आहे. तुम्ही पण अनुभवलं असेल. पण वेळ अशी येऊन ठेवलेली लोकांवरती, म्हणजे लोकांसाठी, की लोकांची फसवणूक होती आहे. तुम्ही आत्तासुद्धा पाहिलं असेल, ज्या प्रकारे काल तात्यांनी लाईव्ह केला, त्या ठिकाणी पण कसं लोकांना फसवलं गेलं. मग अशावेळी तात्यांना आक्रमक व्हायलाच लागतं. मग अशावेळी
विरोधक वाढतात, लोकांचा विरोध करण्याचा हे वाढतं, त्याची काही चिंता वाटत नाही. कारण की आपण हे स्वीकारलं आहे लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी. आपण राजकारण स्वीकारलं हे ह्याच लोकांसाठी स्वीकारलेलं आहे. त्यामुळं असे संकट अंगावरती आले राजकारणासाठी तर काही वावगं वाटत नाही. याच्यामध्ये जर पाहिलं तर तात्यांचे वेगवेगळे विषय असतात. PMC असेल, पुणे महानगरपालिकेतले अधिकारी असतील, काही स्थानिक राजकीय लोकांचे व्यवसाय असतील, बँका असतील किंवा अन्य. अशा वेळी यामध्ये तात्यांनी भाग घेतल्यावरती या लोकांचा देखील विरोध वाढतो किंवा अजून याचा मतदानावरती किंवा वैयक्तिक काही व्यवसायावर देखील परिणाम होऊ शकतो. याकडे आपण कसं पाहता? नाही बघा, राजकारण आणि व्यवसाय हा वेगवेगळा असला पाहिजे. ह्याला तुम्ही 2 अँगलनी बघितलं पाहिजे. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आता आपण बघतो देशात असेल, राज्यात असेल, राजकारणात तुमचा हा विरोध हा वैयक्तिक जीवनावरती नाही झाला पाहिजे एखाद्याच्या. आणि राजकारण हा राजकारणाच्या ठिकाणी झालं पाहिजे. पण जर अशा गोष्टी केल्यानंतर जर भरपूर प्रॉब्लेम्स होतात. आम्ही भरपूर गोष्टी अनुभवतो की अशा भूमिकेमुळं काही अधिकारी असेल, पण एक तात्यांचं त्या अधिकाऱ्यांवरती असणारं एक प्रेम असेल किंवा एक वचक असेल, ते असं असल्यामुळे ह्या गोष्टींचा साधा प्रॉब्लेम येत नाही. अशाने अधिकारी लोकांचं कसं असतं, अधिकारी लोक हे शेवटी त्यांचं काम करत असतात. काही राजकीय नेते असतील, काही असतील, हे त्यावेळेस आडकाठी आणायचा प्रयत्न करतात, पण त्याच्यावरती तात्या उरून पुरतात, चांगल्यांना उत्तरं देतात. तात्यांचं खूप वर्षापासून काम चालू आहे. तर तुम्ही आतापर्यंत आता राजकारणामध्ये अजून हा प्रश्न विचारतोय, तुम्ही याच्यातून काय शिकलात असं मी म्हणेन? राजकारणात तात्यांचं मी ज्यावेळेस तात्यांसोबत मी या सगळ्या गोष्टी बघतो, लोकांच्या समस्या असतील, लोकांचे प्रॉब्लेम असतील, ह्या शिकण्यासारखं अशी गोष्टी असते की लोकांचा जो प्रॉब्लेम आहे तो किती ग्राउंड लेवलला जाऊन बघितला पाहिजे तुम्ही. अक्षरशः तात्यांना कुठला पाण्याचा वॉल, आमच्या भागातला पाण्याचा वॉल कुठे हेही माहिती आहे. पाण्याचा पंप कुठल्या वॉलच्या लाईनवरती कुठला माणूस आहे, कुठल्या भागातील कुठला माणूस पाणी सोडण्यासाठी आहे. तिथली ड्रेनेज लाईन तुंबली तर त्या ड्रेनेज लाईन तुंबल्यावरती तिथं त्या ड्रेनेज लाईनला कुणी हँडल केलं पाहिजे, कुठला मुकादम तिथं स्वच्छतेसाठी आहे. इथपर्यंत तर ह्या बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवून मी सुद्धा तेच फॉलो करतो. आमच्या भागात कुणी पाण्याचा प्रॉब्लेम झाला, लाईटचा प्रॉब्लेम झाला, ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम झाला, तर जाऊन मला समजा मी बाहेर असेल तर माझ्याकडे तिथल्या प्रत्येक अधिकाऱ्याचा नंबर आहे, तिथल्या प्रत्येक मुकादमाचा नंबर आहे. अक्षरशः तिथल्या वॉलमन असेल, तिथला ड्रेनेज लाईन साफ करणारा कामगार असेल, तिथपर्यंत माझ्याकडे सगळ्यांचे नंबर आहेत. आणि तिथं फोन आल्यानंतर तिथले काम आम्ही जागेवरती सोडवतो. याच्यामध्ये जर एक पाहिलं तर बऱ्यापैकी राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय हा घरचा होता की तुमचा वैयक्तिक होता? नाही बघा, आता जेव्हा माझा जन्म झाला त्याच्या आधीपासून माझ्या राजकारणात आहेत. माझा जन्म होण्याच्या म्हणजे समाजकारणात आहेत. राजकारणात 2007 सक्रिय राजकारण 2007पासून आहेत, पण समाजकारण असेल शिवसेनेमध्ये माझ्या जन्माच्या आधीपासून आहेत. जर मी जन्मल्यानंतर जसं माझं वय वाढत गेलं, मी विचारांनी वाढत गेलो, हे सर्व मी वाढत असताना हे सगळं मी वाढलो तर राजकारणातच वाढलो, राजकारणाच्या वातावरणातच वाढलो. घरच्यांचं घरी राजकारण वातावरण, बाहेर गेलं राजकारण वातावरण, मित्रांमध्ये जाऊन बसतं राजकारण वातावरण, कुठेही गेलं तर जिथं जाईल तिथं राजकारण. ज्यावेळेस मी लोकांच्या समस्या बघतो, ज्यावेळेस लोकांचे प्रॉब्लेम्स बघतो, की त्यावेळेस वाटतं आपण कुठेतरी समाजाचं देणं लागतो. लोकांचे जे आता ज्या प्रभागात मी उभा राहतो आहे त्या प्रभागात तात्यांनी 2012, 13, 14 साली ज्या पाईपलाईन्स टाकल्या होत्या पाण्याच्या, त्याच पाईपलाईन्सवरती अजून तिथं काम चालू आहे, त्याच ड्रेनेज लाईनवरती अजून काम चालू आहे. लोकसंख्या 4 पटींनी 5 पटींनी वाढली तिथली, पण तेच लोकांचे प्रॉब्लेम तेच आहेत. ह्याच्यावरती त्यावेळेस मी निर्णय घेतला की आपल्याला आता लवकर ह्याच्यामध्ये उतरायला लागणार आहे. काही लोकांचं असतं ना की खूप लवकर उतरला, संधी आहे मला. ज्यावेळेस लोकांना संधी कधी येते, ज्यावेळेस लोकांचे प्रॉब्लेम्स वाढतात, आपल्याला म्हणजे माझा तुम्ही बघायला गेलं ना, ज्यावेळेस मी निर्णय पण घेतला नव्हता, राजकारणात होतो पण निवडणूक लढवण्याचा, त्यावेळेस लोकांची अपेक्षा होती की आमच्याकडे आता कोणीतरी पाहिजे, आमच्याकडे तुमच्या घरातलं कोणतरी पाहिजे. कारण की आपला माणूस ज्यावेळेस राजकारणात येतो त्यावेळेस लोकांना आपुलकी वाटते, आणि ती आपुलकी माझ्याबद्दल लोकांना वाटते, म्हणून मी राजकारणात यायचा स्वतःचा निर्णय घेतला. याच्यामध्ये तात्यांचे काही गुण आहेत
त्याच्यामधला कुठला गुण तुम्हाला जास्त प्रमाणात आवडतो? हलक्या कानाचं व्हायचं नाही. त्यांचा एक तो गुण आहे. हलक्या कानाचं होत नाही. आता समजा लोकांना असं वाटतं की तात्या म्हणजे आक्रमक. तात्या कुणी पण असू दे, समजा XYZ कुणी पण आला, त्याचा समजा जर काही प्रॉब्लेम असेल, तात्यांनी समोरच्याला फोन केला, तू यांना फसवलं का रे? तर हो, त्यांनी कबूल केला तर विचारणार तुला किती दिवसाची वेळ पाहिजे? मग आपल्याला नाही का त्यावेळेस लोकं सांगतात मला असं बोलला तसं बोलला. तर आता काय म्हणतात, हलक्या कानाचं व्हायचं नाही. त्याला पण संधी दिली पाहिजे. तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा आलात ना, पहिल्यांदा मी त्याला संधी देणार. त्यांनी जर संधी दिल्यानंतर नाही केलं, तर मग मी त्याला सरळ करेल. तर हलक्या कानाचं होण्यासाठी काय आहे, की कोण तुमच्याबद्दल काय बोलतो? कोण तुमच्याबद्दल काय टीका करतो? किंवा तुमच्याबद्दल कोण काय विचार करतो? हे तुमच्या हलक्या कानाने नाही. त्यांचं एक म्हणणं आहे तात्यांचं, की कान तुमचे पितळाचे नाही, कान तुमचे सोन्याचे पाहिजे. तेच गुण तात्यांकडून घेण्यासारखं आहे. आता तुम्ही टीकावरती आलात म्हणून मी थोडासा अँगल चेंज करतो. बऱ्यापैकी मनसे सोडल्यानंतर तुम्ही तात्यांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्यामुळे सोशल मीडियावरती खूप साऱ्या प्रमाणामध्ये टीका झाली. यावेळी आपल्या वडिलांवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. जवळच्या सहकार्याने केली असतील किंवा बाकी पदाधिकारी असतील किंवा अन्य 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 म्हणेल मी. तर काय अशा वेळी मनामध्ये काय भावना आल्या? नाही, कसं आहे, टीका खूप झाली. अक्षरशः तात्यांवर पण झाली, माझ्यावर पण झाली. त्यावेळेस मी तात्यांना एक प्रश्न विचारला होता, की हे टीका होती आहे, आता काय करायचं? आता काय उत्तर द्यायचं? म्हणले बघ, आपण समाजकार्यात आहे, आपण राजकारणात आहे. आपला पक्ष बदलला आहे. आम्ही पक्ष बदलला, पण भूमिका नाही बदलली. काम करण्याची पद्धत नाही बदलली. पक्ष पण बदलला कारण त्याला कारणं तशी होती. माननीय राजसाहेबांवरती अतोनात प्रेम आमच्या घराचं. अजूनही आहे. परंतु काही स्थानिक राजकारण जे होतं, त्याला वैतागून तात्यांनी तो निर्णय घेतला. म्हणून त्यावेळेस ज्या टीका झाल्या, ज्या सगळं झाल्या, तसा त्रास झाला. परंतु त्याला उत्तर न देता शांतपणे राहणं हे सर्वात मोठं उत्तर होतं त्याच्यावरती. कुणालाही उत्तर नाही दिलं. जे काय होतं, ठीक आहे, आता निर्णय असा घेतला आहे, टीका होणारच. आणि ती आपण राजकारणात आहे. तुम्ही राजकारणात असताना तुम्हाला टीका करण्याची तुमची क्षमता पाहिजे, टीका सहन करण्याची क्षमता पाहिजे, सहनशक्ती पाहिजे आणि शिव्या खाण्याची क्षमता पाहिजे. तर तुम्ही राजकारणात टिकू शकता, नाही तर कोणाचंही काम नाही राजकारणात. चांगले चांगले आले आणि चांगले चांगले ते गेले घाबरून. त्याच्यामध्ये एक तात्यांची मुलाखत मागच्या वेळी मी घेतली. तात्यांचं असं एक होतं की माझ्या मुलाने एक मला पत्र लिहिलं होतं. काय पत्र लिहिण्यामागची काय कारणं होती? कारण तात्यांनी पत्रामधला उल्लेख सांगितला होता की ते राजसाहेबांना तात्यांनी दाखवलं वाचून किंवा या गोष्टी थोड्याशा. नाही, काय होत होतं, त्रास खूप होत होता. तात्यांनी, आज तुम्हाला सांगतो, आमच्या घरात आता सकाळी घरातनं बाहेर पडतात, ते रात्री घरी येतात. दिवसभर पक्षासाठी, दिवसभर माणसांसाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे स्वतःला, जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. मग असं होत असतं, एवढं माणसांनी स्वतःचे 100% दिले असतील आणि त्यावेळेस जर त्यांना त्रास होत असेल, तर मी त्यांना डायरेक्ट बोलू शकत नाही ना. तो त्रास कसा बोलायचा? आपला एक पत्र लिहिलं होतं त्यांना, की तुम्ही म्हणजे असं विचार करा, राजकारण तात्यांवरती एवढं झालं की आज मधल्या खुर्चीवर बसणारे तात्या पक्षात एकदम कोपऱ्यातल्या खुर्चीवर कसे काय गेले. ह्या गोष्टीचा खूप त्रास झाला, की माणसाने फुल टाईम राजकारण करणारा एकमेव नगरसेवक आहे. फुल टाईम राजकारण, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राजकारणातच सगळ्या लोकांच्या समस्या सोडत असतो. तेव्हा जर असं माणूस जर इकडून इकडे जात असेल तर तो त्रास झाला होता. आणि त्यांनी पण मला सांगितलं की मी त्या राजसाहेबांना दाखवलं म्हणून. राजसाहेबांनी पण त्यावेळेस चांगलं उत्तर दिलं होतं. राजसाहेब म्हणले होते की तू नाही का, मी काही अडचणी समजू शकतो, काही गोष्टींवरती मी लवकरच तुला हे करेल म्हणून, न्याय देईल म्हणून. परंतु तात्यांना स्थानिक राजकारण्यांनी खूप त्रास दिला आणि त्यामुळे तात्यांनी वैतागून तो निर्णय त्यावेळेस घेतला होता. त्यामुळेच मला ते पत्र लिहायला लागलं होतं. याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा येतो आहे की तात्यांनी एक शेवटची एक पोस्ट टाकली होती की माझा राग माझ्या विठ्ठलावरती नाही आहे, काही लोकांवरती. यावेळी थोडंसं पुण्यामध्ये स्थानिक जे काही राजकारण आहे
ते राजकारण आजही चालू आहे. कोणत्या पक्षात? मनसे आणि सेना आता एकत्र लढते आहे महायुतीत. नाही आता तसं यावेळी तात्यांची भूमिका काय असेल? नाही. कसं आहे बघा, तात्यांनी जे सरळ सरळ सांगितलेलं आहे की पक्ष बदललेला आहे, नेतृत्व बदललेलं आहे. त्यामुळं जे तात्यांना वरतून आदेश येतील तेच तात्या पार्टी करतील. ह्या सगळ्या गोष्टीच तात्या ठरवतील. याच्यामध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक 40मध्ये काम करताय, 40मध्ये उभा राहताय. तिथल्या समस्या काय आहेत? कारण तुम्ही मगाशी बोललात की बऱ्याच वर्ष तात्यांनी त्या ठिकाणी काम केलं आहे, पण तिथली परत एकदा दुरावस्था झाली आहे, कारण तो प्रभाग तोडला गेला म्हणून. सर्वात पहिलं तर त्या प्रभागात पाण्याची खूप मोठी समस्या आहे. महादेवनगर असेल, शिवशंभूनगर असेल, महावीरनगर असेल, ह्या भागाला सर्वात पहिलं तात्यांनी नगरसेवक झाल्यावरती सर्वात पहिलं पाणी त्या डोंगरावरती कुणी पोचवलं तर बूस्टर पंपाच्या साहाय्याने तात्यांनी पोचवलं. जो बूस्टर पंप तात्यांनी त्यावेळेस बसवला होता, तोच बूस्टर पंप अजून तसाच आहे. म्हणजे 10 वर्षानंतर सुद्धा तोच बूस्टर पंप आहे. लोकसंख्या 4 पटीने वाढली, पण तिथलं बूस्टर पंप बदलले नाहीत. अक्षरशः काही भाग असे आहेत, एवढे चांगले घरं झालेत, पण लोकांना खड्ड्यातून, रस्त्यातून तुटलेलं चेंबर असेल, तुटलेलं पावसाळी लाईन नाही, पावसाचं पाणी वरतून डोंगरावरतून जे खाली येणार ते लोकांच्या घरादाराच्या दारातनं जाणार, पावसाळी लाईनचं नियोजन नाही. मेन रोड जो आपला कात्रज रोड मृत्यूचा सापळा बनलेला आहे. महिन्याला किंवा 2 महिन्याला एक जण तरी तिथं मृत्युमुखी पडतोच. काय कारण आहे? कारण असं आहे की जे त्यांनी सांगितलं, जे इंटरनल रोड्स आहेत हेच जर डेव्हलप होत नसतील, त्यामुळे आतमधल्या लोकांना बाहेर यायला लागतं आहे. जर आतमधले रोड व्यवस्थित केले, आता जर तुम्ही बघितलं, मागे एक मी पोस्ट टाकली होती, तात्यांनी पण पोस्ट टाकली, लाईव्ह केलं होतं. तात्या ज्यावेळेस नगरसेवक होते ना, त्यावेळेस तात्यांनी 2015 साली त्या रोडला डांबरीकरण केलं होतं. 2015 नंतर 2025ला त्या रोडला परत डांबर लागले. म्हणजे विचार करा, किती भागाकडे दुर्लक्षात केले. 10 वर्षानंतर जर त्या रोडवर डांबर होत असेल तर तिथल्या गोष्टींवरती किती विकास होणं गरजेचं आहे. पाणी असेल, ड्रेनेज लाईन असेल, रस्ते असतील, वाहतुकीचा प्रश्न असेल, ज्या लोकांच्या मूलभूत सुविधा असतील, ह्याच्यावरती मी काम करेल. तिथे बऱ्यापैकी तात्यांनी काम केलं आहे, तर तात्यांचा मुलगा म्हणून तुमच्याकडे कसं पाहतायत? आत्ता सध्या प्रचारासाठी फिरताय, लोकांमध्ये जात आहे? लोकांना आनंद होतो आहे, कारण की लोकांच्या पुन्हा एकदा अपेक्षा जागे झाल्यात की 2010 साली 2007 साली जो तात्यांनी कामाचा पाळा चालू केला, तो 2017ला येऊन थांबला. तर आता लोक अपेक्षेने परत बघतात की आता परत तो पुन्हा चालू होईल आणि विकासाची गंगा प्रभागामध्ये वाहेल. याच्यामध्ये सध्या फिरतायत, काही समस्या येत आहेत लोकांमध्ये फिरल्यावरती माझ्यासोबत तुमच्यासोबत? समस्या तशा तात्या पाठीशी असल्यावर समस्या येण्याची गरज पडत नाही, कारण की वेळोवेळी समस्याला उत्तर देण्याची ताकद तात्यांपासून भेटते. समस्या आल्या असताना समस्या तर फक्त नागरिकांच्या समस्या आहेत, बाकी वैयक्तिक समस्या काही येत नाहीत. बऱ्यापैकी सध्या तुम्ही मगाशी एक प्रश्न उपस्थित केला होता की ट्रॅफिक असेल किंवा बाकीच्या त्याचबरोबर अजून एक ट्रॅफिकच्या बरोबर गुन्हेगारी देखील वाढती आहे. याकडे आपण कसं पाहता? यासाठी आता तुम्ही आमचं कात्रजचं बघायला गेलं, कात्रज मेन रोड रोडची पलीकडची बाजू वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये, अलीकडची बाजू वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये. एकाच पोलीस स्टेशनमध्ये 2 पोलीस स्टेशनवाले बसतात. लोकांनी आतमध्ये गेले तक्रारीला, इकडे झाली आहे का इकडे झाली आहे, इथून सुरुवात होती, इकडे जाऊ का इकडे जाऊ, इकडे झाली की इकडचं इकडं आणि इकडचं इकडं. त्यामुळे तो जो ताळमेळ नाही आहे लोकांमध्ये, पोलिसांमध्ये जो ताळमेळ जो नाही का तो इम्बॅलन्स झालेला आहे, त्यासाठी एक स्वतंत्र पोलीस चौकी असण्याची गरजेचं आहे. पोलिसांची क्षमता वाढवण्याची गरजेची आहे, पोलिसांच्या फेऱ्या वाढवण्याची गरजेची आहेत. आता कसं असतं, गुन्हेगारीला आळा बसवणं हे गृह खात्याचं काम असतं, पोलिसांचं काम असतं. परंतु आपण म्हणत नाही की पोलीस कुठे अपयशी येतं ते, परंतु गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी थोडं कमी पडते आहे आणि ते आम्ही पाठपुरावा करून पोलिसांना एक पाठपुरावा घेऊन पोलिसांवरती आपण ते एक आणू शकतो गुन्हेगारी थांबवण्यासाठी. आता तुम्ही बघितलं असेल मागच्या 4 महिन्यापूर्वी जे आपले पदाधिकारी गोकुळनगरचे शिवसेनेचे, त्यांच्या भावावरती हल्ला झाला. 9 लोकांनी त्या कार्यकर्त्यावरती हल्ला केला. 9 लोकांनी.
अक्षरशः ते 250 ते 200 टाके त्या जागावरती आहेत. 200-250 टाके आपले शिवसैनिक कार्यकर्ता आहे, त्याच्यावरती हल्ला झाला. आज त्या मुलाला महिन्याला ₹1,00,000 खर्च आहे त्याच्या इंजेक्शन्सचा. त्या गुन्हेगार सापडत नव्हते. ज्यावेळेस तात्यांनी आंदोलन केलं, पूर्ण शिवसेना तिथे घेऊन गेले, त्यावेळेस ते गुन्हेगारांना अटक केली आणि त्यांच्यावर मोकोकासारखी कारवाई झाली. अशीच वेळोवेळी आपण गुन्हेगारांना अशा प्रकारे आपण बसू शकतो. ज्या पद्धतीनं तात्या आक्रमकपणे काही प्रश्न सोडवतात, मगाशी आपलं बोलणं झालं, तुम्ही सांगितलं की तात्या असेच आक्रमक होत नाही आहे, त्याला देखील कारणं तशी असतात. आपला स्वभाव कसा आहे? कारण तात्यांना प्रश्न विचारला, तात्या म्हणजे माझ्या एवढा तो आक्रमक नाही आहे. तर मग शांतता प्लस संयम, परफेक्ट कार्यक्रम. ह्याच्यातनं मी असा आहे. तात्या आक्रमक आहेत, मी आक्रमक नाही. पण मी शांततेत चांगलं शांत करू शकतो, एवढी ताकद माझ्यात आहे. बऱ्यापैकी तात्यांकडे जनता दरबार भरायचा तो थोडासा फ्लो त्याचा कमी झाला. एक कारण असं होतं की जनता दरबार आपल्या लोकांसाठी, इथल्या स्थानिक लोकांसाठी आपण घेत नव्हतो, तो पूर्ण शहरासाठी घेत होतो. हो. शहरामधनं लोकांचा कल एवढा वाढला जनता दरबारला, की जनता दरबारची आपल्याला जागा बदलायला लागली. जागा बदलल्यामुळे आपण जो वरच्या गार्डनमध्ये जनता दरबार आलो, तिथे जागा पुरत नव्हती. आणि त्यानंतरनं हे जे टाईम टू टाईम जे इलेक्शन आता जाहीर होईल, 4 दिवसांनी जाहीर होईल, 6 महिन्यांनी जाहीर होईल, त्याचं जनता दरबार घेणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी पूर्ण यंत्रणा आमची कामाला लावावी लागते. मग एकाच वेळी जर समजा इलेक्शन पण लागलं तर हे बॅलन्स होणार नाही. त्यासाठी नाही तर जनता दरबार त्यांचा रोज चालूच आहे. फक्त जो भव्य शहरासाठी असतो तो बंद झालेला आहे, तो लवकरच आपण चालू करणार आहे. बाकी तात्या रोज डेली सकाळी 11 वाजता ऑफिसला लोकांना भेटतात ना. रोजचं सकाळी 11 वाजता आले की 3 ते 3:30 4 वाजेपर्यंत ऑफिसला असतात. जोपर्यंत शेवट माणूस जात नाही तोपर्यंत ऑफिसमधून जात नाही. तात्यांनी आतापर्यंत खूप मोठी प्रकरणं हाताळली. तुम्ही देखील त्यांच्याबरोबर ते होता. काही ठिकाणी वाद झाला, विवाद झाला असतील. अशा वेळी तुम्ही याकडे कसं पाहता? साधारण एक माझ्या माहितीप्रमाणे खूप सगळीच प्रकरणं बऱ्यापैकी तात्यांनी जी लाईव्ह केली ती वादाचीच होती. थोडंसं आपण देखील राजकारणामध्ये आल्यावर आपल्याला देखील हे हाताळायचं आहे, आपल्याला देखील याचा सामना करायचा आहे, आपल्याला फेस करायचं आहे, असं कधी होतं? नाही बघा, राजकारणात तुम्ही येत असताना आहे ना, या गोष्टींचा विचार नाही केला पाहिजे. प्रॉब्लेम काय होईल किंवा अंगलट काय येईल हा विचार तुम्ही नाही केला पाहिजे. प्रॉब्लेम कोणाचा आहे? सामान्य नागरिकाचा आहे ना. मग येऊ दे किती अंगलट यायचे तेवढं. आम्ही व्हाईट कॉलर आहे, आमचे काही काळे धंदे नाही आहेत. त्यामुळं आम्ही बिनधास्त अंगावरती घेतो. त्यांची शिकवण आहे. ज्याचं काळं असतं ना तो कधी पण लपत असतो, आणि ज्याचे व्हाईट कॉलर असते ना तो कायम भिडत असतो. तसं आम्ही व्हाईट कॉलर आहे, तर आम्ही कायम भिडत असतो, कारण की आम्ही काय काळे धंदे करत नाही. आम्ही लोकांना लुटायचे कामं करत नाही. त्यामुळं आम्ही ह्या गोष्टींना घाबरत नाही की अंगलट येईल, काय होईल. तात्यांची अशी एखादी गोष्ट जी त्रास देते तुम्हाला, असं काय आहे एखादी गोष्ट? आधी होती, आता नाही. काय होती? आधी म्हणजे तात्यांपासून वेळ कमी भेटायचा. हो. ज्यावेळेस त्यांच्याकडे पूर्ण, आत्तासुद्धा शहराची जबाबदारी आहे, पण आधी पूर्णच वेळ ते ह्याच्यामध्ये होते. आता कसं रात्रीचं रोज 11:30 ते 12:30 1 तास माझ्यासाठी दिलेला असतो. 1 तास दिवसभर चर्चा करत असतात, रात्रभर चर्चा करतात. दिवसभर काय केलं, काय नाही, उद्या काय करायचं, सर्व आमची चर्चा झाली. तर तुमचं शूटिंग होणार आहे हे सुद्धा मी काल रात्री सांगितलं होतं. बरं. याच्यामध्ये एक असं आहे की सध्या निवडणूक येते, तर काय विषय घेऊन, काय आव्हानं घेऊन तुम्ही आता लोकांबरोबरती फिरताय, लोकांना भेटताय? कारण तुम्हाला मी तात्यांना हा देखील प्रश्न विचारला होता की तुम्ही जेव्हा नगरसेवक झाला तुमच्याबरोबरती कुणी नव्हतं, आज रुपेश बरोबर त्यांचा बाप उभा आहे. तर नाही बघा, मी लोकांमध्ये जातो आहे. लोकांमध्ये जात असताना मी फक्त तात्यांचा मुलगा म्हणून जात नाही, तर एक आपला माणूस म्हणून जातो आहे. लोकांना माहिती आहे हा तात्यांचा मुलगा आहे, पण लोकांना आपला मुलगा वाटला पाहिजे, यासाठी मी लोकांमध्ये जातो आहे. लोकांचे प्रॉब्लेम्स, आत्ता मी प्रत्येक प्रॉब्लेम नोट करून घेतो आहे लोकांचा. पण लोकांना शब्द देतो आहे की तुम्ही मला संधी दिल्यानंतरनं आता तुम्हाला सांगायला गेलो, जो प्रभागातून मी इच्छुक आहे, तो प्रभाग कायम एक अंधारात ठेवला गेला आहे. कसा? विकासापासून वंचित ठेवला गेला. जो की तेच सांगितलं ना मी,
पाणी नाही दिलं, लाईट नाही, रस्ते नाही, ड्रेनेज लाईन नाही, जे लोकांना जे हे प्रॉब्लेम क्रिएट झाले ह्याला अंधार म्हणतो आम्ही. ह्या अंधाराला एक उजाळा देण्यासाठी मी आज लोकांमध्ये जातो आहे आणि मी लोकांना शब्द देतो आहे प्रत्येक माणसाला. जो आपला प्रभाग हा अंधारात आहे ह्या प्रभागाला मी उजाळा देणार आणि प्रत्येक नागरिकाला मी न्याय मिळवून देणार प्रभागाच्या माध्यमातून, हे मी शब्द देतो आहे लोकांना. तुमच्याबरोबर ती खूप बाकीचे काही विरोधक लोक असतील, या लोकांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? कारण सध्याच्या स्थितीला भाजपाचं चांगलं वातावरण आहे, पॉझिटिव्ह वातावरण आहे अशी देखील चर्चा आहे. तर थोडंसं आपला प्रतिस्पर्धी कोण आहे, कसा आहे, किंवा त्यांच्याबद्दलचा तुमचा काय दृष्टिकोन आहे सध्याच्या स्थितीला? नाही बघा, अजून प्रतिस्पर्धी जाहीरच झाला नाही. कारण की मी 40D आणि त्या त्यांनी 38E हे जाहीर केलं आहे. ते खूप दिवस झाला जाहीर केलेलं. 38E मधनं पण अजून कोणी जाहीर झालं नाही आणि 40D मधून पण अजून कोणी जाहीर झालं नाही. मोरेंना बाकी लोक घाबरतात कशा बाबतीत? जाहीर केलं. लोक मोरेंना नाही घाबरत, मोरेंच्या कामांना घाबरतात. मोरेंनी केलेली कामं ही लोकांची कामं आहेत, लोकांसाठीची कामं आहेत, त्याला घाबरतात. कारण की त्यांना माहिती आहे लोकांनी किती काही केलं. लोकांना माहिती आहे एक वसंत मोरे जर एवढी कामं करू शकतो, जर आज वसंत मोरेंचा मुलगा जर निवडून आला तर तो काय काम, दोघं मिळून काय काम. आमच्या प्रभागात लय अंतर नाही आहे, एक रोड आहे 20 फुटी रोड, इकडचा तात्यांचा हा माझा, त्यामुळे आमची शर्यत लागेल कोण जास्त कामं करते. तसंच आम्ही लोकांना माहिती आहे की यांना मतदान दिलं, मोरेंना मतदान दिलं, मोरेंच्या विचाराच्या लोकांना मतदान दिलं तर आपल्या प्रभागाचा विकास होणार आहे, आपल्या प्रभागाचं काम होणार आहे, हे लोकांनाही माहिती आहे. जर एक नगरसेवक मागच्या वेळेस जो वॉर्ड होता त्यातला एक नगरसेवक वसंत मोरे असतील, एक वसंत मोरेंना का निवडून दिल्यानंतरनं जर एवढे कामं होत असतील, एवढे विकास काम होत असतील तर विचार करा, वसंत मोरेंच्या विचारांच्या उमेदवारांना पण सुद्धा निवडून दिलं तर काय प्रकारे काम होऊ शकतात. हे तुम्ही बघितलं, लोकांनी बघितलेलं आहे, आता लोकांना आता ते कळालेलं आहे, त्यामुळे त्याला लोक घाबरतात. बोलायला चांगलं शिकला आहेत. याच्यासारखे लोक संधी देतात म्हणून बोलायला शिकतात. याच्यामध्ये अजून एक विषय आहे की आता तुम्ही खूप साऱ्या समस्या सांगितल्या, तुम्ही म्हणताय की मी लोकांमध्ये जातोय, मी ते पॉईंट नोट करून घेतोय. तर असं काय वाटतं की आता आपण जर निवडलं तर पहिलं प्राधान्य या कामाला दिलं पाहिजे? कारण असं कुठलं काम आहे तिथं? पाणी. तुम्ही खूप वेळा पाण्यावरती येताय. खडकवासल्या धरणासारखं आपल्याकडे धरण आहे. तुम्हाला एक सांगतो, तात्यांचं एक स्वप्न आहे, तुम्ही पॉईंटवरती बोलले म्हणून सांगतो. तात्यांचं एक स्वप्न आहे की कात्रजचा डोंगर भाग आहे, कात्रज घाटाचा जो डोंगर भाग आहे ह्या भागामध्ये 2 तलाव आहेत. ह्या जर 2 तलावांना एक धरणाचं स्वरूप दिलं, कारण की तिथं येणारं पाणी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे त्या धरण ज्यावेळेस ओव्हरफ्लो होतात, ते तलाव ज्यावेळेस ओव्हरफ्लो होतो त्यावेळेस त्या तलावाचं पाणी आमच्या कात्रज तलावामध्ये येतं आणि कात्रज तलावामधून आल्यानंतर कात्रज तलाव ज्यावेळेस ओव्हरफ्लो होतो त्यावेळेस पुण्याला पूर येतो. जर त्या धरणांची साठवण क्षमता वाढवली, म्हणजे तात्यांनी सांगितलेलं आहे, जर त्या धरणांची साठवण क्षमता वाढवली, जर त्या धरणांचं तुम्ही खोलीकरण केलं, त्या धर्मात तिथं जर समजा त्याच ठिकाणी जर एखादा पाण्याचा प्लांट बसवला तर बाय ग्रॅव्हिटी ह्या अख्ख्या दक्षिण पुण्याचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. हे तात्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी आणि कसं आहे, पाणी ही लोकांची डेली लाईफमधला एक भाग आहे. रस्ता असेल, ड्रेनेज असेल, लोक हे कुठेतरी पुढे मागे ॲडजस्ट होऊ शकतं. पण पाणी हे लोकांना प्रत्येक क्षणाला लागतं, पाणी हे प्रत्येक दिवसाला लागतं, पाणी हे प्रत्येक गोष्टीत लागतं. 2007 साली तात्या ज्यावेळेस पहिल्यांदा नगरसेवक झाले त्यावेळेस काय केलं असेल तर कात्रजकरांच्या डोक्यावरचा हंडा खाली घेतला. कात्रजकरांच्या डोक्यावरचा जो हंडा, लोक इथून पाणी घ्यायला कुठं जायचे, आज प्रत्येकाच्या घराच्या दारात पाण्याचं नळ आहे आमच्या कात्रजमध्ये. हे तात्यांनी केलं. त्यामुळे तात्यांना 2012ला संधी दिली, लोकांनी 2017ला संधी दिली. तसंच त्याचप्रमाणे ज्या प्रभागात मी उभा राहिलो आहे त्या प्रभागात तात्यांनी जे पाणी नेलेलं आहे त्याच पाण्यावरती अजून लोकांचे प्रॉब्लेम आहेत, खूप प्रॉब्लेम आहेत. अक्षरशः लोकांना विकत टँकर आणायला लागतात, ज्या भागात भर पावसाळ्यात पण पाणी लोकांना टँकर आणायला लागतं, का तर तिथपर्यंत पाण्याची लाईनच गेलेली नाही. त्यामुळे मी पाण्यावरती जास्त का भर देतो. पाणी कसं असतं आमचं, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की तात्यांचं एक विजन आहे पाण्याच्या बाबतीत. पाणी ज्यावेळेस माणसांना, आपण खडकवासला आहे
आज ना उद्या खडकवासल्याचं पाणी कमी पडणार आहे, आत्ताच कमी पडायला लागलं आहे. आणि आमचा भाग हा दक्षिण पुण्याचा भाग आहे ना, हा जो एक साईडला येतो, त्यामुळे तिकडून पाणी इथं येणं, तिथून पाणी इथं येणं हा खूप प्रॉब्लेम होतो. साठवण क्षमता कमी आहे. आता आपण बघितलं वंडर सिटीला 2 पाण्याच्या टाक्या होत्या ते. हो. त्याच्यातली एक टाकी जी आहे ती इथून मोहम्मदवाडीसाठी गेलेली आहे. ती पाण्याची टाकीचं एक टाकी जी मोहम्मदवाडीला गेलेली आहे आणि दुसरी टाकी इथल्यासाठी आहे. म्हणजे 60 लाख लिटरची टाकी ती डायरेक्ट मोहम्मदवाडीसाठी गेलेली इथून बाय ग्रॅव्हिटी, म्हणजे बुस्टरनी जाणार ते पूर्ण. तसेच जे आमच्या इकडं वरती एक केदारेश्वर पाण्याची टाकी आहे. केदारेश्वर पाण्याची टाकी तिचं क्षमता वाढवता येते का, तिला पर्याय म्हणून अजून एखादी टाकी करता येते का, असं काहीतरी वेगवेगळं नियोजन करून लोकांचा एकदा पाण्याचा प्रश्न मिटला की बाकीच्या प्रश्नांवरती मला जास्त फोकस करता येईल. बरं. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये 3 असे प्रेरणादायी लोक कोण आहेत? सर्वात पहिले तर वडील, त्यानंतर उद्धव साहेब आणि आदित्य साहेब. राजसाहेबांचं नाव सध्या कुठे आलं नाही, नाही विसरलात? नाही, राजसाहेबांचा विसरायचा प्रश्न नाही आहे. आता पक्ष बदलला आहे, भूमिका तीच आहे, पण नेतृत्व बदललं आहे. आणि माझ्या राजकारणाचं मी सुरुवात आदित्य साहेब उद्धव साहेबांपासून करतो आहे, त्यामुळं मी त्यांना समोर जातो आहे. मी जर चुकत नसेल तर मला तात्या म्हटलं होतं की माझा विठ्ठल हा राजसाहेब आहेत. म्हणजे सुरुवात कारण तिथून मला मिळाली, खूप सारं काही शिकायला मिळालं, त्यामुळे प्रश्न होता. बाकी काय. सर्वात आजपर्यंतचा कठीण क्षण आहे कुठला? हो आहे ना, कुठला आहे? धमकी आली होती कधी? मागं मनसेत असताना. ओके. अक्षर माझी गाडी होती, मग राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रोजगार मेळावा ठेवला होता भारती विद्यापीठला, आणि माझी गाडी सर्व गाड्यांच्या मध्ये लागलेली होती. गाडीच्या वायफर आहे ना, वायफरवरती अशी चिठ्ठी लटकवलेली होती, अशी कागद. मी आपलं धूळ बसते होती दिवसभर, म्हणून मी आपल्या रात्री वायफर मारलं तर ते कागद असा आला वरती. मी उघडून बघितलं तर त्यावरती लिहिलं होतं सावध राहा रुपेश म्हणून. बरं. मी एका मिनटात तिथनंच तात्यांना फोन केला की असं असं इथं प्रकार घडलेला आहे. आणि बघा, ज्यावेळेस तो प्रकार घडला त्यावेळेस ठीक आहे म्हणलं, आम्ही एवढं काय त्याला गांभीर्याने नाही घेतलं की ठीक आहे कोणीतरी काहीतरी मस्ती म्हणून केलं असेल, काय केलं असेल. त्यानंतरनं व्हॉट्सॲपवरती मेसेज यायला लागले. जर फिजिकली तिथं जर झालं आहे, चिठ्ठी दिली, त्यानंतरच व्हॉट्सॲपवरती मेसेज आले, डोक्यात गोळी घालेल, हे करेल, ते करेल. मग त्यावेळेस जरा थोडी असं वाटलं की अरे, मी इथं हालचाल करतो आहे, मी आत्ता इकडे गेलो आहे, मी माझ्या हॉटेलवर गेलो आहे, मी माझ्या रिसॉर्टवर गेलो आहे, हे कसं समजतं आहे, हे काय होतं आहे. मग त्यावेळेस थोडं आम्ही गांभीर्याने घेतलं आणि त्यावेळेस मुंबईमधनं एकाला अटक केली आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी पुढं कारवाई केली. झाली कारवाई? हो, जेलमध्ये येतो अजून. कोण होतं किंवा काय त्याच्याबद्दलचं कोणी? तो बहुतेक काहीतरी असं माथेफिरूच होता, कारण की तो काहीतरी तर पैशाच्या आमिषासाठी हे सगळं करत होता आणि ब्लॅकमेलिंग करत होता. म्हणजे ओके. तो काय करतो, डुप्लिकेट मॅरेज सर्टिफिकेट बनवत होता. आता एखाद्याचं डुप्लिकेट मॅरेज सर्टिफिकेट लग्न व्हायच्या आधीच आलं तर भीती वाटतेच ना मला. तुमच्याबद्दलची एखादी आम्हाला कोणाला माहीत नसलेली गोष्ट कुठली आहे? कोणालाच माहीत नाही आजपर्यंत. माहीत नसलेली गोष्ट आम्हाला, कुणाला? तुमच्या दोघांना? नाही, सगळ्यांनाच. आम्हाला म्हणजे आम्ही सगळे आलो, प्रेक्षक पण आले असतील. अशी कोणतीच गोष्ट नाही, माझ्या पोटात काय राहत नाही. अरे माझ्या मित्रांना मी सोबत असलं की सगळं मित्रांना सांगत असतो. माहिती नाही अशी काही गोष्ट, सगळ्यांना माहिती असतं. सध्या तुम्ही उभा राहत आहे निवडणुकीसाठी. बाकी मित्रपरिवार असेल किंवा एक कुटुंब म्हणून तुमचे बऱ्यापैकी मामभाऊ असतील, जरा सक्रिय असतात बरोबर ते काम करताना. यांची कशी साथ आहे किंवा यांचं काय प्रतिक्रिया असते? एकंदरीत आई वडील तर आहेतच, पण आई असेल, बहीण असेल, भाऊ असतील. आमचं कुटुंब खूप मोठं आहे. माझ्या कुटुंबातले प्रत्येक माणूस ज्यावेळेस तात्या निवडणुकीला सामोरं जातात, ते कुठलीही निवडणूक असू दे, त्या निवडणुकीला माझं प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणूस रस्त्यावरती असतो. आणि त्यात आता मी, लोड वाढला आहे, काम प्रचार 2 प्रभागात करायचा आहे, पण कुटुंब पूर्ण रस्त्यावरती असेल, कुटुंब पूर्ण प्रभागात रात्रंदिवस कामासाठी असेल. फक्त इलेक्शन जाहीर होण्याची वाट बघतोय. प्रभाग क्रमांक 40 येथील जे काही नागरिक आहेत, जी लोक आहेत, यांना एक संदेश काय द्याल?
मी या लोकांना एकच सांगेल, 2007 पासून 2017पर्यंत तुम्ही जो विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन दिला नाही. त्या विश्वासाच्या जीवावरती आजपर्यंत आम्ही ह्या राजकारणात टिकलेलो आहे. आणि तीच विचारधारा घेऊन, तेच काम करण्याची क्षमता घेऊन आणि तेच भविष्य देण्याच्या भविष्य बघण्याच्या हिशोबाने मग प्रत्येक नागरिकाच्या छोट्या छोट्या गोष्टीपासून लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज या व्यतिरिक्त मुलांच्या ज्या आपल्या स्पर्धा परीक्षा अभ्यास करतात ह्या मुलांच्या भविष्यासाठी एक छान अशी लायब्ररी असेल. कारण की आपल्या 2 लायब्ररी तात्यांनी केलेल्या, एक कात्रज तलावावरती आणि एक दत्तनगरला ऑलिव्ह सोसायटीमध्ये, ज्या लायब्ररीला भारतातली सर्वात सुंदर लायब्ररी म्हणून असा पुरस्कार भेटला. कात्रज तलाव आणि ह्या दोन्ही लायब्ररीमधनं वर्षाला कमीत कमी 25 ते 40, आता आम्हाला मागच्या वेळेस PSI निवडले गेले प्रत्येक वर्षाला. PSI, PI ह्या लेवलचे मुलं तिथं घडतात. आणि तुम्ही कधीही जाऊन तिथं जरी विचारपूस केली तरी अशा प्रकारचे लोक घडतात. त्यानंतरनं जे आपल्या लहान मुलं असतील, लहान मुलांच्या भविष्याचा आपण विचार करायला गेलं तर त्यांना क्रीडांगणं असतील. परत आपले जे स्पर्धा परीक्षेचे जे अभ्यास करतात, जे पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, ह्याचे जे अभ्यास करतात ह्यांच्यासाठी क्रीडांगण असेल, त्या प्रकारचं त्यांना एक व्यवस्था करून देण्यात असेल. ह्या प्रकारे मी विकास करेल आणि लोकांच्या मूलभूत सुविधा असतील आणि ह्या अशा ज्या सर्वच असतील, क्रीडांगणं असतील, उद्यानं असतील, या ज्या प्रभागातून उभा राहतो त्या प्रभागात भव्यदिव्य असं एक उद्यानसुद्धा नाही. त्या प्रकारे मी कामं करेल आणि सर्व मी एक प्रभाग क्रमांक 40मधल्या लोकांना एक आश्वासित करतो आणि एक विश्वास देतो की ज्या प्रभागाला कायम एक अंधारात ठेवण्याचं काम झालेलं आहे, त्या अंधाराला एक उजाळा देऊन नक्कीच त्या प्रभागाला मी एक न्याय मिळवून देईल असं मी अपेक्षा करतो. लोकांना विश्वास व्यक्त करतो. बऱ्यापैकी वसंत तात्या मोरे यांनी खूप सारी लोक अंगावर घेतली. मी आता शेवटच्याकडे होतोय, पण काही शेवटचे काही प्रश्न आहे 2-4. ती लोक रुपेश मोरे यांना विरोध करतील? करू दे ना विरोध. बात उसी की होती है जिसमें कोई बात होती है. विरोध झाला, विरोध ते नेते करतील किंवा ते राजकीय लोक करतील, लोक नाही करणार. कारण की ही निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. ही प्रत्येक माणसाची निवडणूक आहे, प्रत्येक सामान्य नागरिकाची निवडणूक आहे. कारण की नगरसेवक हा प्रत्येक माणसाच्या डेलीच्या प्रॉब्लेम्समध्ये साथ देणारा नगरसेवक असतो तो. आणि आम्ही मोरे परिवार ह्या प्रत्येक नागरिकाच्या प्रॉब्लेम्समध्ये समोर असतो. त्यामुळं माझ्यासाठी कुणी काय हे करेल त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. लोकांनी निवडणूक हातात घेतलेली, लोक उत्तर देतील. खूप वेळा तात्यांमध्ये आणि योगेश टिळकरांमध्ये एक संघर्ष पाहायला मिळतो. तो खूप सारा एका वेगळ्या लेवलला सोशल मीडियावरती देखील जातो, ते लोकांपर्यंत येतं. याच्यामुळे काही लोकांमध्ये काही वेगळा विचार तयार होत असेल, निर्माण होत असेल? नाही बघा, आता शेवटी ते आमदार आहेत, त्यांच्यावरती मी बोलावं एवढं मला योग्य वाटत नाही. कारण की त्यांच्यावरती तात्यात बोलतील. कारण की शेवटी मी त्यांना माझ्या विकासाच्या भूमिकेतून आणि मी माझ्या एक विजनमधून उत्तर देईल. त्यामुळे त्यांच्यावरती मी टीका तर करणार नाही. मी त्यांना माझ्या कामातून आणि माझ्या विकासाच्या विजनमधून उत्तर देईन. एक लास्टचा एक प्रश्न आहे, तुम्हाला ते काय वाटतं योग्य पहा. एक आता तात्यांना एक कॉल करायचा, स्पीकरवर टाकायचा आणि सांगा, म्हणजे पॉडकास्टमध्ये आहे, शूट चालू आहे, कॅमेरे चालू आहेत, म्हणजे एक मोबाईल घ्या पाहिजे, म्हणजे तात्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला ऐकायची खरं तर आज लाईव्ह डायरेक्ट. हे आम्ही फार ट्राय नाही करत आहेत. एकदा तात्यांनी डमी कॉल लावला होता, तो लावला होता त्यांचे सहकारी सायनाजी बाबर, लावतो. तो देखील मला एक त्याची आठवण आत्ता जस्ट आली. हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे. हॅलो. हॅलो. हा. काय नाही, इथं पॉडकास्टमध्ये शूटिंग चालू आहे. ते म्हणजे तात्यांना एक फोन लाव आणि बोल म्हणून. ते म्हणे तात्यांना फोन करून बोल, की तात्यांची फोन लावून बोल, तात्या काय म्हणतात ते बोल. हा बोल म्हणजे काय, स्पीकर फोन ऑन केला काय? हो, कॅमेरे चालू आहे, सर्व चालू आहे. काय म्हणजे प्रभाग क्रमांक 40 आहे, पॉडकास्ट झाली आहे, सगळे विषय गेले, तुम्ही सांगा त्याच्यावर. ते म्हणतात की प्रभाग क्रमांक 40 सगळे पॉडकास्ट झाली. आता शेवटचा प्रश्न आहे
तर त्याच्यामधनं तुम्ही प्रभाग क्रमांक 40 मधल्या लोकांना काय संदेश देताल माझ्या माध्यमातून? काय काय संदेश देताल माझ्या माध्यमातून की माझ्यावरती कसा विश्वास ठेवला पाहिजे? तरुण रक्ताला वाव द्या हां. आणि गेल्या 15 वर्षामध्ये कात्रज कोंढवा रोडचा भागाचा जो विकास खुंटलाय रखडलाय त्याला मी गती दिली. नक्कीच. कात्रज कोंढवा रोडचा म्हणजे आता कात्रज कोंढवा रोड जो विकास होतोय तो फक्त कात्रज कोंढवा रोड मध्ये तिथं स्विमिंग टँक बांधले जातात, पार्किंग बांधले जातात, मंडया बांधल्या जातात, पण हे सगळं एका ठराविक व्यक्तीकडेच राहते. केंद्र होत नाही ते नागरिकांसाठी उपलब्ध करून घ्या ना. 2-2 जिम झाल्यात, करोडो रुपयांचे सामान तिथे आलेले आहे, पण तरुणांना व्यायामासाठी संधी मिळत नाही. त्या सर्व संधी मी भविष्यात उपलब्ध करून देणार आणि शिवशंभूनगर हा जो भाग आहे महादेवनगर हा सगळा डोंगराचा भाग आहे. या डोंगराच्या भागामध्ये प्रचंड समस्या आहेत मोठ्या प्रमाणात. पाण्याचे आहेत, लाईटचे आहेत, तिथे लाईट कमी येतो. त्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करणार. तात्यांच्या माध्यमातून जी अर्धवट कामं राहिलीत, 10 वर्ष तात्यांनी खूप काम केलं. 10 वर्षानंतर तात्यांच्या कामाला जो ब्रेक बसला प्रभाग बदली झाल्यामुळे त्यांची अर्धवट राहिलेली कामं मी पूर्ण करणार. चालेल, नक्की. खरं तर हा असा कॉल आपण लाईव्ह कधी घेतलेला नाहीये. माझ्यासोबत पहिल्यांदा घडलं म्हणून मला घामाला होता. कारण की मी दिवसभर त्यांना फोन करत नाही. बरं. त्यांना फोन आला तरच मी फोन करू, त्यांना फोन करतो. त्यांचं दिवसभर बिझी शेड्यूल मी यांना सांगेल की काय प्लॅनिंग नव्हतं, अचानक तो फोन घेतलेला होता. बऱ्यापैकी आपण आतापर्यंत वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केली आहे. तर आता तुम्ही मतदारांना काय सांगाल? एक युवा नेतृत्व आहे, वयवर्ष साधारण 24-25 या हिशोबात आहे. बऱ्यापैकी काही राजकारणी वयाचा विचार करतील का, हा पण एक विषय आहे. तर थोडंसं मतदारांना काय सांगाल आजच्या या चर्चेच्या माध्यमातून? आणि आपण बघा, ज्या प्रभागातून मी उभा राहिलोय त्या प्रभागात तरुण पण होते, वयस्कर पण होते, सर्वच होते. लोकांनी त्यांना संधी दिली. लोकांची संधी दिल्यानंतर लोकांचे किती कामं झाले लोकांनी पण बघितलं. जसं आता तात्यांनी सांगितलं, जे काय प्रकल्प झाले हे फक्त स्वतःच्या स्वार्थपोटासाठी झाले, तर लोकांना उपलब्धता भेटली नाही. त्यामुळे लोकांनी बघितलेलं आहे. आणि वसंत मोरे म्हणलं ना, चांगले चांगले घार होतात, हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि लोकांना माहिती आहे, जे ही दडपशाही आणि जे हुकुमशाही चालली ना या प्रभागावरती, ह्याच्यावरती एकच जण उरून पुरू शकतो, ते म्हणजे वसंत मोरे. आणि वसंत मोरेंच्या माध्यमातून मी, ते लोकांना माहिती आहे. त्यामुळे लोक वयाचा विचार करणार नाहीत, वसंत मोरेंचा विचार करतील आणि वसंत मोरेंच्या मुलाचा विचार करतील आणि विकासाचा विचार करतील. हा सर्वात मोठा भाग असेल. अजून एक प्रश्न राहिला माझा, शेवटचा आहे. सॉरी, मी परत आठवला. तो महत्त्वाचा असा आहे की वसंत मोरे देखील घराणेशाही चालवतील? आरोप हा झालाच पाहिजे. लोकशाहीत नाही, प्रश्न आहे माझा, आरोप नाही आहे. चालवतील का हा प्रश्न आहे. घराणेशाही चालवायचा प्रश्नच येत नाही. बाकी पण लोक होती. घराणेशाही आणि कार्यशाही ह्याच्यातला फरक समजता आला पाहिजे. ज्याला हा फरक समजला ना, त्याला घराणेशाही बोलायची वेळ येणार नाही. बाकीचे लोक आहेत, अजून पॅनल आहे, मी काही एकटा नाही आहे. माझ्यासोबत पण विचार असणार आहेत. लोकांना ज्यावेळेस आपण बाकीचे आपल्यासोबत जे लोक उभं करतो ना, त्यांना एक चेहरा पाहिजे असतो, बॅकबोन पाहिजे असतो. मागच्या वेळेस पण तेच झालं. मागच्या वेळेस पण आमचे उमेदवार होते ना तिथं, पण त्यांना एक बॅकबोन म्हणून चेहरा नव्हता. आता तो चेहरा माझ्या माध्यमातून त्यांनी दिला आहे. आणि मी सर्व नागरिकांना असेल, माझ्या सर्व मतदारांना असेल, माझ्या तरुण पिढीला असेल, माझ्या सर्व प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना असेल, प्रत्येकांना माझं एक आव्हान असेल की यावेळेस निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही फक्त आम्हाला संधी द्या. तुम्ही वसंतदादा मोरे यांना आमच्या विचारांचे सर्व उमेदवार तुम्ही निवडून द्या. प्रत्येक उमेदवार हा फक्त हा जनतेचा उमेदवार असेल,
हा जनतेचा सेवक असेल आणि हा जनतेसाठीच काम करणारा असेल, माझ्यावरती 2007पासून ते 2000 आत्तापर्यंत 25पर्यंत तात्यांवरती आजपर्यंत 1 रुपयाचा भ्रष्टाचार आणि 1 रुपयाचा घोटाळा केला आहे असा आरोप झालेला नाही. माझ्या पूर्ण राजकीय आयुष्यात मी कधीच 1 रुपयाचा आरोप होऊन देणार नाही आणि 1 रुपयाचा घोटाळा झाला आहे किंवा घोटाळा केला आहे असा आरोप होऊन देणार नाही. आणि असं ज्या दिवशी असा आरोप होईल त्या दिवशी मी माझा राजकारणाचा निर्णय घेईन. नोट करा सगळ्यांनी हे सगळं. 100% रेकॉर्ड आहे आपल्याकडे. नोट करून ठेवा आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आणि ज्या दिवशी असा आरोप होईल त्या दिवशी हा व्हिडिओ मला पाठवा. पण आरोप पुराव्यासहित झाला पाहिजे. नाही, आरोप होतील. आरोप होतील, कारण की आरोप प्रत्येकावरती होतात. विरोधकांना काय आहे, आरोप करायचा असेल तर तो काही आरोप करत बसेल. आरोप तात्यांवरती तेच सांगितलं मी. तात्यांवरती जे सामान्य नागरिकाचा प्रश्न असेल, पाणी असेल, नगरसेवकांनी लोकांकडून पाण्यासाठी पैसे घ्यावं, पाण्याचे कनेक्शनचे पैसे घ्यावं. अहो रेट आहेत 10,000 रुपये पाण्याच्या कनेक्शनचे. याचे आपल्याकडे पुरावे आहेत. पुरावे लोक सांगतील ना, लोकांना जाऊन विचारा. प्रत्येक प्रभागात हेच चालू आहेत. आणि आमच्या प्रभागात जावा तुम्ही आणि सांगा वसंत मोरेंनी, मी जिथं जिथं सांगतो तिथं जिथं आम्ही पाणी नेलेलं आहे त्या प्रभागात तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही जायचं मी नसताना, आणि तिथे जाऊन तुम्ही लोकांना विचारायचं हे पाणी वसंत मोरेंनी आणलं आहे ना, तुम्ही यासाठी किती पैसे दिले वसंत मोरेंना. जर एकाने जरी सांगितलं ना की हे पाणी वसंत मोरेंनी माझ्या दारात आणलं आहे आणि हे जर पाणी वसंत मोरेंनी ह्या पाणी आणण्याचं आमच्याकडून पैसे घेतलेत, राजकारणात आम्ही मागं सरकू सगळे. तात्या कायम सांगतात, कुणी पण माझ्यावरती आरोप केला असेल ना की वसंत मोरेंनी आमच्याकडून 1 रुपया घेतला आहे, पुराव्यासहित सांगा, पुराव्यासहित दाखवा, राजकारणात परत तोंड दाखवणार नाही म्हणून. आणि त्याच विचार घेऊन मी पुढे जाईल आणि माझ्यावरती 1 रुपयाचा पण आरोप होऊन देणार नाही. आणि लोकांना कुणी त्रास दिला आहे आणि किंवा आमच्या पॅनलमधले जे कोण उमेदवार असतील यांनी किंवा यांच्यावरती कुठलाही आरोप होणार नाही याची जबाबदारी मी घेऊन लोकांना आवाहन करतो की तुम्ही इतके वर्ष वसंतदादा मोरे यांच्यावरती विश्वास ठेवला, असाच विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवा आणि आमच्यासोबतच्या सर्व लोकांवरती ठेवा. येणाऱ्या काळात बाकीचे सर्व लोक समोर येतीलच आणि काही गोष्टी जरा शांत ठेवलेल्या बऱ्या असतात. त्यामुळं अजून आम्ही आमची बाकीची अजून उमेदवार जाहीर केले नाही आहेत. कसं होतं की ह्या वेळेमध्ये उमेदवारांना खूप त्रास दिला जातो. त्यामुळं आम्ही आत्ता गुपित ठेवलेलं आहे. येणाऱ्या काळात चांगला मोठा धमाका होईल. उमेदवार निश्चित झालेले आहेत. बाकी सर्व झाले. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढेल. पक्षाची जी भूमिका असेल, पक्षाच्या भूमिकेवरती आम्ही लढेल. पक्षाने सांगितलं युतीमध्ये लढायचं, युतीमध्ये लढेल. युतीमध्ये लढलो तरी तयारी झालेली आहे. एकला ठरवलं तर पक्ष लढणार नाही, कारण की पक्षाने स्पष्ट सांगितलेलं आहे युतीमध्ये लढायचं आहे. ह्या आमच्या ज्या महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार असतील ह्या उमेदवारांवरती लोकांनी विश्वास ठेवावा आणि एकदा आम्हाला सर्वांना संधी द्यावी एवढी मी लोकांकडे विनंती करतो. नक्कीच. तुम्ही देखील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. अचूक दिली. अचूक दिली. मुळात काही प्रश्न मला अजून विचारायची होती पण थोडंसं काही विचारता आली नाहीत, कारण काही प्रश्न ही न विचारलेली बरी असतात. कारण तुम्ही आता सध्या त्याच्यावरती तुमचं एकच उत्तर आलं असतं की मी या विषयात बोलून असतं बरं झालं असतं, म्हणून ते विचारले साहजिक आहे. तुम्ही देखील आलात त्याबद्दल मी #वैयक्तिक या चॅनलकडनं या टीमकडनं मी खूप खूप धन्यवाद देईन. तुम्ही आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्हाला आज तुम्ही आम्हा लोकांची पॉडकास्ट घेता, कारण की तुम्हालाही माहिती यांच्यामध्ये काम करण्याची धमक आहे. त्यामुळे तुम्ही लोक आम्हाला संधी देता आणि तुमचं सर्वच माध्यम, सर्वच पत्रकार असतील, सर्वच तुमच्यासारखे #वैयक्तिक तुम्ही जो चालवता, #वैयक्तिक तुम्ही चालवता त्याच्याबद्दल तुम्ही जे आम्हाला संधी देता, आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना तुम्ही एक विजयाच्या वाटचालीस घेऊन जाता. याच्यामध्ये तुमचासुद्धा एक मोलाचा वाटा असणार आहे आणि तुम्हीसुद्धा आम्हाला संधी देता, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच. आपण बऱ्याचदा वसंतदादा मोरेंना ऐकलं असेल, सभा असतील, भाषणं असतील. माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा चॅनलला रुपेश यांनी देखील बाईट्स दिले असतील, पण मला वाटतं फुल मुलाखत ही पहिली असावी माझ्या माहितीप्रमाणे. वेगवेगळे विषय होते, वेगवेगळे प्रश्न होते, बरेचसे विषय घेऊन आपण त्यांच्याबरोबरती चर्चा केली आहे. खूप काही विषय त्यांनी टोकाची देखील भूमिका याच्यामध्ये मांडली आहे. कारण वडिलांचं जर एक पाहिलं रूप तर तसं आहे
त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मी तर म्हणेल रुपेश हे पुढे चालले. त्यांच्या देखील मी तुम्हाला देखील पुढील वाटचालीची शुभेच्छा देईल. कारण तरुण वर्ग जर राजकारणामध्ये आला तर तरुणांचे प्रश्न असतील, पण काही अजून कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आपल्या प्रभावामध्ये किंवा कशा पद्धतीनं विकास झाला पाहिजे हे देखील तरुणांच्या एका नव्या विचाराने होईल. तुम्हाला देखील आमच्याकडनं शुभेच्छा आणि टाईम दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि मी तुम्हाला एक कात्रजकरांच्या वतीनं माझ्या प्रभागाच्या वतीनं एक शाश्वती देतो की याच ठिकाणी आपण इलेक्शननंतरनं परत मुलाखत घेणार आणि आम्ही दोघंही बापलेत नगरसेवक म्हणून तुमच्यासमोर बसणार, एवढं मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो. त्याबद्दल तुम्हालाही एक काय म्हणतात. नक्कीच माझ्या देखील लक्षात राहील यानंतरची पॉडकास्ट रुपेश मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे दोघंही बापलेक असतील आणि त्यावेळेचे प्रश्न काही वेगळे असतील. पण त्याच्यामधले प्रश्न कुठलेही स्किप नसतील. मला नाही वाटत दोघंही प्रश्न जेव्हा स्किप करतील आणि ते प्रश्न काय असतील हे तुम्हाला कळेल आणि त्याची उत्तरं काय असतील हे देखील तुम्हाला कळतील. याचबरोबर अशाच आम्हाला पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या किंवा अजून काही वेगवेगळे विषय घेऊन पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. आमचं काही जर गोष्टी चुकत असतील तर आम्हाला ते देखील कमेंट्सच्या माध्यमातून सांगा. तुम्हाला आजची पॉडकास्ट कशी वाटली, तात्यांची पॉडकास्ट कशी वाटली, रुपेश यांची पॉडकास्ट कशी वाटली, आम्हाला ती देखील कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद. तुम्हीसुद्धा जे आपले असे जे तरुणांना संधी देतात या अशा सर्व हॅशटॅग वैयक्तिक असेल यालासुद्धा तुम्ही सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि त्यांच्यासुद्धा एक मराठी माणूस, एक मराठी तरुण या आज एका तरुणाला संधी देतो आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि तुम्ही त्यांना असंच पुढं तुम्हालाही तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी एक उंचीवरती नेऊन ठेव अशी एक शुभेच्छा देतो. धन्यवाद.